तुमच्या वेदना त्यांनाच सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात. स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका, कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं जितकं ते तुम्हाला दाखवत असतात. अनेकदा तुम्ही त्यांच्यासाठी विनाकारण अस्वस्थ राहता, पण तुम्हाला हे देखील माहिती असतं की आपल्यासाठी ही समस्या बनू शकते. इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा. विश्वास ठेवा, तुम्ही खूप आनंदी राहाल. प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. जो चांगला दिसतो तोच शेवटी फसवणूक करणारा निघतो. आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो तसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली तर आजच समजून घ्या की ती कधीच तुमच्या सोबत नव्हती. जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवले आहे. आता भीती जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते. खूप जवळून मी जग पाहिलं आहे, म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे. आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीला हटवून उभे राहावेच लागते. गर्दी तुम्हाला हिंमत देते पण तुमची ओळख काढून घेते. एखाद्याला गमावणे ही जगातील सर्वात मोठी भीती आहे. ज्यांनी कुणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात. असे म्हणतात की कोणताही स्टेज असो, सोडणारा सोडून जातोच आणि परफॉर्मन्स करणारा परिस्थिती कोणतीही असो परफॉर्मन्स करतोच. मी पाहिलं आहे, जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो. प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात. कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तितकेही महत्त्व देत नाही जितके तुम्हाला वाटत असते. ज्याला तुमची पर्वा नाही किंवा तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही, मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता? आपलं आयुष्य आनंदाने घालवा. काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत. काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप जास्त महागात पडलं. डोळ्यात लपलेली वेदना सांगते, हृदय नाही तर विश्वास तुटला आहे. लोक इतकी समजदार असतात की समोरच्याचं खोटं लगेचच पकडू शकतात, पण प्रेमात इतके दिवाने होतात की त्यांना खोटं देखील सत्य वाटू लागतं. वेळेला खरंच कुणीतरी विचारेल का? आपल्याला झालेल्या जखमा खरंच भरून निघतात का? आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत. शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त दुखावते, म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा. हे प्रेम विषापेक्षा देखील भयंकर आहे. जर कोणी थोडेसे जरी चाखले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते. जर तुम्हाला या जगात जगायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडं शुद्ध व्हायला शिका, कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही. ही लोक जी आहे जी आपल्याला खाली आणू पाहत आहेत, पण खरं पाहिलं तर त्यातील काही लोक आपलेच नातेवाईक आहेत. आपल्यामध्ये फरक एकच आहे, तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं. कायमस्वरूपी तेच नातं टिकतं ज्या नात्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते. उगाचच आपली कोणाशीही ओळख होत नसते. कुणाकडून धडा मिळतो तर कुणाकडून चांगले ज्ञान मिळते. आम्हाला तुमची आठवण तर खूप येते, पण आता तुम्हाला भेटण्याचं जरा देखील आमचं मन नाहीये. चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला, नक्कीच जिंकाल. आता कोणी फुकट जरी दिलं तरी एखाद्याचं मन घेऊ नका, कारण आता आपली मनं खूप स्वस्त होणार आहेत. जीभ कडू आहे, मनात घाण आहे, कोण कधी बदलला आहे या सर्वांचा हिशोब माझ्यापाशी आहे.
बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कुणाचे होऊ शकत नाहीत. मित्र परिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा. आपली परिस्थिती पाहून बदलणारे मित्र काहीच कामाचे नसतात. समस्यांचे गुलाम होणारी लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाहीत. 71% पाणी या दुनियेत आहे, तरीही लोक प्रेमामध्येच बुडत आहेत. एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात, तेव्हा खूप सारा ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो. कधी कधी थोडा धीर देखील धरा. तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीमधून जावेच लागते. पैसा आला की आदर देखील नक्कीच येतो, पण लक्षात ठेवा, तो आदर पैशांचा असतो, तुमचा नाही. तमाशा करणं माझ्या स्वभावात नव्हतं. मला सर्व काही माहिती होतं, तरीही आम्ही गप्प बसलो. आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचाच जीव घेतला. मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात. आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे. लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला देखील सर्कशीत नाचावे लागते. भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे. भूकंप एखाद्याचे घर तोडू शकतं आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकतं. माझ्या सहनशीलतेचे ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात, ते मन चिरत असतात. त्या नात्यांचं तुटणं महत्त्वाचं आहे जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका. बघा, शेवटपर्यंत नातं टिकू शकतं. शांतपणे खेळला जाणारा खेळ सर्वात खतरनाक असतो. नवीन मित्रमंडळी आणि जुने दुश्मन यांच्यापासून नेहमीच सांभाळून राहा. कधीही धोका मिळू शकतो. भूक तरी कशी लागेल जेव्हा एखाद्या माणसाला आपलंच मन खात असेल. तुम्ही ती खिडकीच बंद करून टाका जी तुम्हाला वारंवार दुःख देत आहे. मग त्या खिडकीतून जग कितीही सुंदर दिसू देत. जी लोक तुमच्या बरोबर गोष्टींचा देखील चुकीचा अर्थ काढत आहेत, तर त्यांना सफाई देणं बंद करा. यात आपलेच नुकसान होणार आहे. काही जण दुःखात असताना देखील प्रार्थना करत असतात, तर काही जण हसत असताना देखील इतरांना दुखवत असतात. म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने ओळखला जात नाही, तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो. निष्पाप मनुष्य नेहमी जीवनाचा आनंद घेण्यास सक्षम असतात आणि हुशार व्यक्ती नेहमीच गोंधळलेले असतात. 24 तासांचा वेळ सर्वांकडे बरोबर असतो. कुणी त्या वेळेत मोठी मोठी कामं करून घेतो, तर कुणी तुझं माझं करण्यात तो वेळ घालवून टाकतो. त्या ठिकाणी नेहमीच शांत राहा जिथे 2 कवडीची लोक त्यांचे गुणगान तुम्हाला सांगत असतील. काही चांगली लोक समोरच्याचं चुपचापपणे ऐकून घेतात, कारण त्यांना त्यांच्यासोबत असलेलं नातं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता नाती सांभाळता सांभाळता थकवा आलाय. रोज इथे कुणी ना कुणी नाराज होतच आहे. अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा जी लोक तुमच्या समोर, तुमच्या सोबत आणि तुमच्या मागे तुमच्या विरोधात असतील. कधी कधी समजतच नाही की नशीब नेहमी चांगल्या माणसासोबतच वाईट खेळ का खेळतं. प्रेम ही एक कला आहे, पण योग्य व्यक्तीवरच खरं प्रेम करा हा माझा सल्ला आहे. कुणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्ही दुखावले जाल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्यांना त्या गोष्टीचा गर्व वाटेल. जी लोक कडू असतात ते अनेकदा अडचणीत आपल्या कामाला येतात आणि जी साखरेसारखी गोड असतात ती लोक अनेकदा आपल्याला आपल्या अडचणीत कायमचं फसवून निघून जातात. ज्यांना तुमची वेदना कळत नाही त्यांना तुमचं दुःख सांगणं चुकीचं आहे. आपलं आयुष्य किती का खराब असेना, जोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते तोपर्यंत ते खराब आयुष्य देखील आपल्याला खूप चांगलं वाटत असतं. प्रत्येक व्यक्तीच्या 2 कहाण्या असतात. पहिली जी त्याने सुनावलेली असते आणि दुसरी जी त्याने लपवलेली असते.
ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचा त्रास होतो त्यांच्यासाठी शांत राहणं हे एक बरोबर उत्तर आहे. या जीवनात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा, कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यावर तुम्ही स्वतः बर्बाद होऊ शकता. माझा राग आणि माझे प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे जी मला आपली वाटतात. लोक नेहमी त्यांनाच गमावण्याची भीती ठेवतात जी लोक त्यांची नसतातच. आयुष्यात तुम्ही 10 वेळा नापास व्हा किंवा 100 वेळा नापास व्हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कधी साधं बनून जगू नका. प्रेम खूप दुर्मिळ आहे, त्याला पकडून ठेवा, आणि राग खूप दुर्बल आहे, त्याला सोडून द्या. भीती खूप भयंकर आहे, तिच्याशी सामना करायला शिका. टेन्शन, डिप्रेशन, अस्वस्थता मनुष्याला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःचा कमी आणि दुसऱ्याचा जास्त विचार करत असतो. संयम ठेवणं हे दुनियेसमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. लोक म्हणतात की दुःख सांगितल्यावर कमी होतं, पण मित्रांनो, ही दुनिया वेगळी आहे. इथे दुःख सांगितल्यावर लोकांना खूप जास्त आनंद होतो. सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे. तुमच्याजवळ फक्त पैसा असला पाहिजे, कारण इथे भावनांची कदर कुणालाही नाहीये. जे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात मिळालेल्या काही गोष्टींबद्दल समाधानी नाहीयेत, तर लक्षात ठेवा, भविष्य काळात त्यांना मिळणाऱ्या गोष्टींबद्दल देखील ते कधीच समाधानी होऊ शकत नाहीत. दुसऱ्यांना आपल्या आयुष्यात खूप जास्त किमती बनवलं तर समजून जा की तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप स्वस्त होणार आहात. तुम्ही स्वतः जितका तुमचा आदर कमी कराल तितके लोक तुम्हाला जास्त जबरदस्ती करतील. तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन व्हायला शिकवते. आपल्यामध्ये फरक इतकाच आहे, काही लोक आपली फुरसतीत आठवण काढतात आणि आपण मात्र रोज त्यांच्या आठवणीत जगत असतो. ते तुम्ही नव्हतात. माझ्या मनाला सर्वात जास्त दुखावणारी माझी आशा होती. प्रेम वचनांनी टिकत नाही तर एकमेकांची कदर केल्यावर टिकतं. खुश दिसण्याच्या नादात मनुष्य अजून जास्त दुःखी दिसू लागतो. भले ते तुमचे कितीही जवळचे असतील, पण सर्वात पहिले ते तुमचाच फायदा बघतील. काही लोक जुनी नाती विसरून जातात जेव्हा एखादे नवीन नाते निर्माण होते. काही लोक खोटे पण इतक्या विश्वासाने सांगतात की आपल्याला समजतच नाही की ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत. लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा वेळ निघून गेलेली असते. विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडतं आणि तोच विश्वास तोडण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो. बदलणं हे तर ठरलेलंच असतं. प्रत्येक गोष्ट बदलून जाते. कुणाचं मन बदललं जातं तर कुणाचे दिवस बदलले जातात. लोक फक्त योगायोगाने भेटतात, वेगळे मात्र ते स्वतःच्या मर्जीने होतात. विसरायला शिका साहेब, हाच तुमचा फायदा आहे, कारण हे जग त्यांना हवं आहे तेच करणार आहे. एका वेळेनंतर एकतर दुःख संपून जातं किंवा मग तो मनुष्य संपून जातो. ज्यांचं आचरण पवित्र असेल त्यांच्या चरणांना हात लावला पाहिजे. कुणाची तरी सवय होणं हे एका प्रेमापेक्षा देखील खतरनाक आहे. जी गोष्ट सहज प्राप्त होते त्या गोष्टीची कधीच मनुष्याला किंमत नसते. बिनकामाची नाती जितक्या लवकर बनतात तितक्याच लवकर तुटतात देखील. गर्व आणि अहंकारामुळे मनुष्य स्वतःचे नाते संपवत आहे. मनुष्य तेव्हाच हरतो जेव्हा तो एकटा असतो. काही लोक खूप कमकुवत असतात. जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथे ते रडत बसतात. कधी कधी बोलण्यासारखं तर खूप असतं, पण आता काही गोष्टी मनातच साठवून ठेवाव्या लागतात. मी कधीच कुणाचा जास्त अनुभव घेतला नाही, कारण ज्यांना मी जास्त प्रेम दिलं तितकंच प्रेम त्यांनी मला दिलं नाही. कधीतरी कुणाला तरी माझीही कमी भासेल असे देवाने मला बनवलंच नाही. तुम्ही कितीही काळजीपूर्वक नाती निभावण्याचा प्रयत्न करा, बदलणारा शेवटी बदलतोच. विसरणारे तर सर्वजण वाचले आहेत.
मरून तर ते गेले जे इतरांच्या प्रेमात वेडे होते. खरे हृदय तुटलेले व्यक्ती बहुतेकदा शेवटी स्वतःच तुटून बसतात. कपड्यांना मॅचिंग करून फक्त शरीरच छान दिसतं. नात्यांना आणि परिस्थितीला सुंदर बनवा, आयुष्य सुंदर बनेल. खोटी आशा दाखवण्यापेक्षा हे चांगलं ठरेल की तुम्ही खरं बोलून नकार देऊन टाका. जीवनातील करून घेतलेला गैरसमज आपण केलेल्या चुकांपेक्षा देखील धोकादायक असतो. जर तुम्हाला जीवनात खुश राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या. दुनियेचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला तर नक्कीच दुःखी राहणार. आयुष्य तर आपलंच असतं, पण दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. मोठा धागा आणि मोठी जीभ फक्त समस्याच निर्माण करू शकते. म्हणूनच धागा गुंडाळला पाहिजे आणि आपली जीभ देखील गुंडाळली पाहिजे. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाहीये, तर तुमच्यामध्ये काय आहे हे महत्त्वाचं आहे. काल निघून गेलेला दिवस तुमच्या डोक्यात आहे आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्या हातात आहे. मग आता तुम्हीच ठरवा आपल्याला करायचं काय आहे. एका थेंबाप्रमाणे मनुष्याचं आयुष्य आहे, पण त्या मनुष्यामधील गर्व समुद्रापेक्षा देखील मोठा आहे. होऊन गेलेली वाईट वेळ परत येत नाही, पण त्या वाईट वेळेत लोकांनी बोललेले शब्द मात्र मनातून जात नाही. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाहीतर कायम दुःखी राहाल. लोकांना 1% देखील काहीच फरक पडत नाही. ही नाती देखील एक अजब गोष्ट आहे. बिना विश्वासाची सुरू होतात आणि बिना धोक्याने तुटून जातात. अडचणीच्या वेळी मदत करण्याचे ढोंग करणारी माणसं एक दिवस तुमचं यश पाहून निराश होतात. विश्वास तर आपल्या श्वासांचा देखील नसतो आणि आपण माणसांवर विश्वास ठेवतो. आता मला कितीही उंचावरून पाडवा, मला लागू शकत नाही, कारण मला ज्या हातांवर विश्वास होता त्याच हातांनी सारखं सारखं पाडलं आहे. तुमच्या भावनांचा विचार करून देखील काही लोक तुम्हाला दुःख देत असतील तर ते तुमचे कधीच असू शकत नाहीत. आपल्याला आपलीच माणसं जास्त रडवत असतात. परक्या लोकांसमोर तर नेहमीच हसावे लागते. कुणावर तरी प्रेम करणं वाईट नाहीये, पण आपला स्वार्थ साध्य झाल्यावर त्यांना सोडून देणं हे मात्र खूप मोठं पाप आहे. जो मनुष्य शांत राहतो तो त्याच्या शांतीने देखील सगळं काही सांगून जातो. खरं प्रेम अनेक वेळा चुकीच्या लोकांसोबत होत असतं. संयमाची एक गोष्ट खूप चांगली आहे की ती आली की मग कशाचीच इच्छा उरत नाही. चांगली लोक आनंद देतात आणि वाईट लोक धडा देतात. हे असे युग चालू आहे जिथे धर्माच्या नावावर प्रत्येक जण लढायला तयार आहे, पण धर्माच्या मार्गावर कोणीही चालायला तयार नाहीये. कुणीतरी मला विचारलं की दुःखाची किंमत काय आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला माहीत नाही, कारण मला माझ्या आयुष्यात प्रत्येक दुःख फुकटात मिळालं आहे. मृत्यूनंतर केली गेलेली तारीफ आणि एखाद्याचं मन दुखावल्यानंतर मागितली गेलेली माफी काहीच कामाची नसते. अडचणी आपल्याला कमकुवत बनवत नाही, तर आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे शिकवतात. जोपर्यंत आपण निवडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी चांगले काय आहे. डोळ्यांवरून जेव्हा विश्वासाचा चष्मा उतरवला जातो मग तेव्हा समजतं की ही दुनिया कशी आहे. तुटून गेलेली लोक नेहमी इतरांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मी एकटा चालतो पण एखाद्याच्या मागे अजिबात चालू शकत नाही, कारण मला माहिती आहे की मी शेवटी फसणार आहे. तुमची वचनं बांधून कुठेतरी घेऊन जा, पुन्हा कुणाला तरी फसवताना कामाला येतील. कोण म्हणतं पुस्तकं वाचूनच धडा मिळतो? एक छोटासा अपघात देखील खूप काही शिकवून जातो. अनेकदा ती लोक आपल्यावर बोट उचलतात ज्यांची आपल्याला स्पर्श करण्याची देखील लायकी नसते. जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्त्व सांगावे लागेल तेव्हा समजून घ्या की आता तुम्ही तिथे असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही. ज्याला आयुष्यात खूप कमी तक्रारी आहेत तोच नेहमी आनंदी राहू शकतो. तुम्ही खूप चांगले माणूस असाल, पण कुणाच्या तरी कथेत नक्कीच तुम्ही खूप वाईट माणूस आहात.
मी खाली पडणाऱ्या पानांपासून शिकली आहे की जरा देखील आपलं कुणाला ओझं झालं तर ते आपल्याला डायरेक्ट खाली फेकतात. आपल्या प्रियजनांना वेळ देण्यासाठी वेळ नाही तर मन असावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही आम्हाला गमवाल त्या दिवशी तुम्ही हसताना देखील रडून जाल. कुणाची तरी सवय लागायला वेळ लागत नाही, पण ती सवय मोडायला पूर्ण आयुष्य संपून जातं. काश या दुनियेला समजेल की शांत राहणारे देखील खूप जास्त दुःखी असतात. एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्याला या गोष्टीचा स्वीकार करणे आवश्यक आहे की सर्व काही सर्वांनाच मिळत नसतं. जर तुमच्या स्वतःमध्ये स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला इतरांना बदलण्याचा काही एक अधिकार नाहीये. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.